पुणे शहरात पोलिसांनी कुख्यात गुंडांची परेड घेतली आहे। गजा मारणे, निलेश घायवळसह अनेक गुंडांची परेड पोलिसांनी घेतली। गुंडटोळीच्या मोहरक्यासह तब्बल 200 ते 300 गुंडांची पोलिसांनी परेड घेतली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांना पहिलाच दणका दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुण्यातील गुंडगिरीला चाप बसवण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जात आहे। गजा मारणे, निलेश घायवळ याच्यासह अनेक गुंडांची परेड यावेळी पोलिसांनी घेतली। गुंडटोळीच्या मोहरक्यांसह तब्बल 200 ते 300 गुंडांची पोलिसांनी परेड घेतलेली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच गुंडांना हा पहिला दणका दिल्याची चर्चा आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पुणे परिसरातील गुंडगिरी हा खरं तर वाढती गुंडगिरी हा खरं तर चर्चेचा विषय बनलेला होता, चिंतेचा विषय बनलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमितेश कुमार हे नागपूरचे पोलीस आयुक्त होते आणि त्यानंतर त्यांची पुण्यात नव्याने नियुक्ती करण्यात आली आणि अमितेश कुमार हे पुण्यात येताच त्यांचा पहिला दणका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात आहे आणि आपण जर बघितलं तर आत्ता पोलीस जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येक जे गुन्हेगार आहेत त्यांना सूचना देत आहेत, समजूत काढता आहेत। पुण्यातले जवळपास 267 गुन्हेगार जे आहेत, जे रेकॉर्डवर असतील, जे सध्या पॅरोलवर बाहेर असतील किंवा बेलवर बाहेर असतील, या सगळ्यांना पुणे पोलीस आयुक्तालयात आज बोलवण्यात आलेलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या गुंडांना तंबी देत त्यांची परेड काढतानाचं चित्र जे आहे ते या सध्या ठिकाणी आपल्याला पोलीस आयुक्तालयात पाहण्यात येते। निलेश घायवळ असेल, गजानन मारणे असतील, हे नामांकित खरं तर नामचीन गुंड आहेत पुण्यातले, यांच्या सगळ्यांना आज या ठिकाणी बोलून त्यांची ओळख परेड असेल किंवा त्यांना समजूत काढणं असेल, यापूर्वीचे काही गुन्हेगार त्यांच्या गुन्हे असतील त्याच्यावर खरं तर सूचना देण्यासाठी, त्यांना तंबी देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते अमितेश कुमार यांच्या सूचनेखाली या ठिकाणी आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना गुन्हेगारी याच्या आधी तुम्ही कुठले बँक डिटेल्स असतील, जे गाड्यांचे डिटेल्स असतील, हे सगळे जे आहेत त्या डिटेल्स या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत त्या सगळ्या गुंडांना देतानाचं आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीचा वाढतं स्वरूप पाहता अमितेश कुमार यांनी घेतलेले हे पाऊल किती महत्त्वाचं आहे हे आगामी काळात आपल्याला कळेलच। मात्र त्यापूर्वी तब्बल 267 गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात बोलून त्यांची परेड काढणं हा एक महत्त्वाचा टप्पा पुणे पोलिसांच्या कामगिरीचा यावेळेस खरं तर म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। श्रीकांत। अक्षय, आपण पाहतोय सध्या खरं तर पोलिसांकडून ही परेड घेतली जाते, मतलब कुठले कुख्यात गुंड सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अमितेश कुमार यांची देखील त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का, त्या संदर्भात काय सांगाल? सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि पुणे पोलीस उपायुक्त या ठिकाणी त्यांची सगळे नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निलेश घायवळ असेल, गजानन मारणे असतील, बाबा बोडके असतील, हे खरं तर पुण्यातील नामचिन्ह गुंड आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर वरिष्ठ अधिकारी जे अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, ज्याच्यामध्ये पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे अमोल झेंडे असतील किंवा ACP असतील, ह्याच सगळे ठिकाणी या ठिकाणी आलेले असून जे गुंडांना तंबी देत आहेत। आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय की हे सगळे नामचीन गुंड आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेत आहेत की यापूर्वी तुम्ही जे केलेले गुन्हे आहेत त्याच्या मागचे जे अपडेट आहेत ते सगळं घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडनं घेण्यात येतोय। चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय। तब्बल 267 गुन्हेगारांना पकडून पोलीस आयुक्तालयात त्यांना बोलून आणणं आणि त्यांना तंबी देणं खरं तर हा पहिल्यांदाच पुण्यातील घडलेला प्रकार आपल्याला म्हणावा लागेल आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सगळे पुणे पोलीस स्टेशनच्या अंडर, म्हणजे तब्बल 32 पोलीस स्टेशन पुणे शहराच्या आयुक्तालयाच्या अंडर येतात आणि या सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंडर येणारी सगळी जी गुंडांची खरं तर फौज असं टवाळकी म्हणण्यात येईल, त्या सगळ्यांना या ठिकाणी पोलिसांनी बोलून घेतलेलं असून या ठिकाणी सगळ्यांना पर्सनली जाऊन पोलीस अधिकारी जे आहेत ते तंबी देतानाचं चित्र पोलीस आयुक्तालयात आता आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच अक्षय, आपण पाहतोय खरं तर गेल्या वर्षभरातल्या घटना बघता, पुण्यातील घटना पाहता, नुकतीच गुंड शरद मोहोळची झालेली दिवसाढवळ्या हत्या असो किंवा इतरही काही घटना पाहता गुन्हेगारी वाढत चाललेली होती आणि याला चाप बसवण्याचाच प्रयत्न कुठेतरी पोलीस आयुक्तांकडनं केला जातोय। नक्कीच आपल्याला माहिती आहे की अमितेश कुमार हे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून प्रसिद्ध अधिकारी आहेत, IPS आहेत आणि पुण्यात त्यांचा अवघे 2 दिवस झालेले आहेत। त्यांच्या कामगिरीवर, त्यांच्या कारकिर्दीवर आपण या अर्धी जर नजर टाकली तर अतिशय कठोर, अतिशय स्ट्रिक्ट ऑफिसर ज्याला आपण म्हणतो ती त्यांची ओळख आहे आणि या ठिकाणी पहिलाच दणका खरं तर या अमितेश कुमार यांनी या गुंडांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्याला पुण्यात टोळी युद्ध असेल किंवा कोयता गँग असेल यासारखे
गुन्हेगारीचे स्वरूप जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र याच गुन्हेगारांना कुठेतरी चाप बसावी, जे गुन्हेगार सध्या पॅरोलवर आहेत, जे गुन्हेगार सध्या बेलवर आहेत, ज्यामध्ये गजा मारणे असतील, निलेश घायवळ असतील, बाबा बोडके असतील, असे नामचीन गुंड जे पुण्यातले ओळखले जातात, ज्यांच्या टोळ्या आहेत, त्यांना खरं तर हे सगळं समजवण्याचं काम, जे तंबी देण्याचं काम आहे, जे आता या ठिकाणी आपल्याला पोलीस अधिकारी करताना पाहायला मिळतंय. आणि अतिशय महत्त्वाची बाब याच्यातली आपल्याला म्हणावी लागेल की अमितेश कुमार यांनी तब्बल अगदी 2 दिवस झालेले आहेत त्यांनी चार्ज घेतलेला आहे, स्वीकारलेला आहे, पदभार स्वीकारला आहे. आणि ते झाल्यावरच अक्षरशः 2 दिवसातच एवढा मोठा खरं तरी ही कारवाई म्हणावी लागेल ती उल्लेखनीय. निश्चितच. त्यामुळं अक्षय, आपण पाहतोय खरं तर पोलिसांच्या या कारवाईचे काय परिणाम होतात, काय पडसाद उमटतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.